भारतीय साहित्याबद्दल बोलताना एका नावाला विसरून चालणारच नाही. ते नाव आहे कालिदास. आज आपण त्याच महान व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या अजरामर साहित्याबद्दल जाणून घेणार आहोत. आता हे खूप मोठं विधान आहे नाही का? पण कालिदासांच्या बाबतीत ते अगदी खरं आहे. चला तर मग आपण समजून घेऊया की त्यांना हा मान का दिला जातो. तर सगळ्यात आधी हे बघूया की कालिदासांना प्रेरणा मिळाली तरी कुठून. त्यांची मुळं वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांसारख्या आपल्या महान ग्रंथांमध्ये इतकी खोलवर रुजलेली होती की त्यांच्या लेखनाला एक वेगळीच खोली मिळाली. कालिदासांनी ज्या भाषेत आपल्या कलाकृती घडवल्या ती होती अभिजात संस्कृत. ही काही साधीसुधी बोलण्याची भाषा नव्हती. ही त्या काळातल्या ज्ञान, कला आणि संस्कृतीची भाषा होती. एक आरसाच म्हणा ना. आता वळूया त्या व्यक्तीकडे ज्याने हे सगळं साहित्य निर्माण केलं. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. इतकी प्रसिद्धी मिळूनही कालिदासांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला जवळजवळ काहीच माहिती नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे जणू एक ऐतिहासिक गूढच आहे. आणि हेच ते गूढ आहे, तोच प्रश्न आहे ज्याने इतिहासकारांना अक्षरशः शतकानुशतके कोड्यात टाकलं आहे की कालिदास नेमके कोणत्या काळातले होते. आता गंमत बघा, त्यांच्या काळाबद्दल दोन मुख्य थिअरीज आहेत आणि या दोन्हींमध्ये चक्क 500 वर्षांचं अंतर आहे. एक सिद्धांत म्हणतो की ते इसवी सन पूर्व पहिल्या शतकात राजा विक्रमादित्याच्या काळात होते, तर दुसरा सिद्धांत त्यांना थेट इसवी सन 4-5व्या शतकात चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात घेऊन जातो. यावरूनच त्यांच्या जीवनातल्या गूढतेचा अंदाज येतो. मग कळणार कसं? तर याचे धागेदोरे मिळतात त्यांच्याच लेखनातून. त्यांच्या लिखाणात हिमालय, उज्जैन आणि कलिंग या प्रदेशांचं वर्णन येतं. अनेक विद्वानांना तर असं वाटतं की त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला असावा, कारण त्यांच्या साहित्यात केशर, देवदार वृक्ष आणि कस्तुरी मृग यांसारख्या काश्मीरी गोष्टींचं इतकं जिवंत वर्णन आहे की दुसरं काही असूच शकत नाही. बरं, त्यांच्या आयुष्याचं गूढ तर आहेच, पण चला आता आपण त्यांच्या कामाबद्दल बोलूया, जे अजिबात गूढ नाही, उलट लख्ख प्रकाशासारखं स्पष्ट आणि तेजस्वी आहे. सुरुवात करूयात त्यांच्या महाकाव्यांपासून. यात त्यांनी देव आणि महान राजांच्या कथा अत्यंत भव्य स्तरावर मांडल्या आहेत. यात दोन प्रमुख महाकाव्य आहेत. एक म्हणजे कुमारसंभव, ज्यात शिवपार्वतीच्या प्रेमाची आणि त्यांचा पुत्र कुमार याच्या जन्माची सुंदर कथा आहे, आणि दुसरं रघुवंश, ज्यात राजा रामाच्या संपूर्ण वंशाचा गौरवशाली इतिहास आहे. यात त्यांनी अख्खं रामायण इतक्या कुशलतेने मांडलंय की कमालच. महाकाव्यांनंतर येतात त्यांची भावकाव्य. इथे कालिदासांची निसर्ग आणि मानवी भावना टिपण्याची प्रतिभा खऱ्या अर्थाने दिसून येते. यातलं मेघदूत तर हा काय कल्पना आहे बघा. एक विरही यक्ष पावसाच्या ढगालाच आपला मेसेंजर बनवून आपल्या पत्नीकडे संदेश पाठवतो. या एका कल्पनेने संस्कृत साहित्यात एका नवीन प्रकाराला जन्म दिला. तर ऋतुसंहारमध्ये 6 ऋतूंचं इतकं अप्रतिम वर्णन आहे की ते ऋतू आपण जगतोय असं वाटतं. हीच तर कालिदासांची जादू आहे. आणि आता वळूया त्या रचनांकडे ज्यांनी कालिदासांना जगभर प्रसिद्धी मिळवून दिली, ती म्हणजे त्यांची नाटकं. इथे काव्य आणि नाट्यकलेचा एक अप्रतिम संगम बघायला मिळतो. त्यांची 3 मुख्य नाटकं म्हणजे मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वश्य आणि मग येतं त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध सर्वोत्तम नाटक अभिज्ञान शाकुंतलम. याच नाटकामुळे कालिदासांची कीर्ती संपूर्ण जगात पोचली आणि यातली नायिका शकुंतला तर भारतीय साहित्यातील एक अमर पात्र बनली. पण ठीक आहे, हे सगळं तर झालं. पण आज हजारो वर्षांनंतरही कालिदासांचं साहित्य आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? चला हे समजून घेऊया. बघा, कालिदास फक्त एक कवी नव्हते. ते त्यांच्या काळातल्या म्हणजे गुप्त काळातल्या सुवर्णयुगाचे एक प्रकारे प्रतीक होते. त्यांच्या साहित्यात पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि त्या काळातले नवीन विचार यांचा एक सुंदर समन्वय दिसतो. आणि त्यांचं ज्ञान फक्त साहित्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र आणि कायद्यातही ते पारंगत होते. आणि त्यांचा प्रभाव किती दूरपर्यंत आणि खोलवर होता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोर. शतकानंतर टागोरांसारख्या महान साहित्यिकानेही त्यांच्या मेघदूतमधून प्रेरणा घेतली. टागोरांच्या पावसावरच्या कवितांमध्ये कालिदासांची तीच रोमॅन्टिक झलक स्पष्टपणे दिसते. त्यांच्या प्रसिद्धीचा एक पक्का पुरावा आपल्याला मिळतो, तो म्हणजे इसवी सन 634 मधला कर्नाटकात सापडलेला एक शिलालेख. अहिवळे नावाच्या ठिकाणी असलेल्या या शिलालेखात कवी भारवी यांच्यासोबत कालिदासांचं नाव खूप आदराने घेतलं आहे. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनीही त्यांची कीर्ती तशीच टिकून होती. शेक्सपियर हे नाव ऐकल्यावर किती जणांना लगेच ओळख पटते? जवळजवळ सगळ्यांनाच, बरोबर? आता विचार करा, महाकवी कालिदास, त्यांच्याबद्दल तितकंच माहिती आहे का?
ही जी ओळखीतली तफावत आहे ना, तीच आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. एक अशी प्रतिभा जी काळाच्या पलीकडची आहे. चला तर मग याच धाग्याला धरून पुढे जाऊया आणि बघूया हे कसं घडलं. आता बघा, कोणत्याही महान कलाकाराला समजून घ्यायचं असेल तर त्यांचं जग, त्यांचा काळ समजून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आपण सुरुवात करणार आहोत त्यांच्या आयुष्यापासून आणि त्यांनी मागे ठेवलेल्या वारसापासून. जरा या वेळेच्या अंतराकडे बघा. तब्बल 1000 वर्षांपेक्षा जास्त. विचार करा, एकीकडे 4थ्या-5व्या शतकातला भारत आणि दुसरीकडे 16व्या शतकातलं इंग्लंड. हे जे अफाट अंतर आहे ना, तेच त्यांच्यातल्या साम्यस्थळांना आणखीनच थक्क करणारं बनवतं. तर पूर्वेकडे जाऊया, भारताच्या सुवर्ण काळात. तिथे एक नाव खूप आदरानं घेतलं जातं, महाकवी कालिदास. त्यांना संस्कृत साहित्याचे अनभिषिक्त सम्राट म्हटलं जातं. आणि का? कारण त्यांचं लिखाण हे फक्त शब्द नव्हते, तो होता निसर्ग, मानवी भावना आणि अध्यात्म यांचा एक जादुई मिलाप. आणि आता पश्चिमेकडे, इंग्लंडमध्ये, तिथे एक नाटककार उदयास आला जो पुढे जाऊन अमर झाला. हो, विल्यम शेक्सपियर. त्यांनी फक्त नाटकं लिहिली नाहीत, तर त्यांनी इंग्रजी भाषेलाच एक नवा आकार दिला. मानवी मनातली महत्वाकांक्षा, प्रेम, द्वेष, संघर्ष या सगळ्याचं एक अख्ख्याच्या अख्खं विश्व त्यांनी उभं केलं. पण प्रश्न हा आहे की एवढी महान निर्मिती ही येते कुठून? आणि इथेच आपल्याला त्यांच्यातला एक मोठा फरक दिसून येतो. कालिदासांची प्रेरणा होती निसर्ग आणि हे संपूर्ण ब्रह्मांड, ते त्याच्याशी एकरूप झाले होते. तर दुसरीकडे शेक्सपियर, ते मानवी मनाच्या आत घुसले, तिथे चाललेल्या भावनांच्या वादळात ते खोलवर उतरले. कालिदासांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी निसर्ग म्हणजे फक्त बॅकग्राऊंड नव्हता, निसर्गच मुख्य पात्र होता. त्यांना वाटायचं की आपल्या मानवी आयुष्य हे एका मोठ्या वैश्विक लयीचा भाग आहे. आणि याचं सगळ्यात सुंदर उदाहरण कोणतं? तर मेघदूत. विचार करा, एक निर्जीव ढग तो प्रेमाचा संदेश घेऊन जातोय. काय अद्भुत कल्पना आहे ही. आता याच्या अगदी उलट, शेक्सपियरचं जग, ते होतं माणसांच्या आत. त्यांनी मानवी मनाचा, त्याच्या मानसशास्त्राचा आणि समाजातल्या संघर्षाचा अभ्यास केला. त्यांची पात्र बघा, महत्वाकांक्षा, मत्सर, विश्वासघात, नशिबाचे खेळ, या सगळ्याशी ती झुंजतात. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हॅम्लेट. त्याचा तो आतला संघर्ष, तो आजही आपल्याला आपलाच वाटतो, नाही का? बरं, हे सगळे विचार तर होते, पण ते मांडण्यासाठी त्यांनी जी भाषा वापरली ना, ती सुद्धा तितकीच अप्रतिम होती. चला आता त्यांच्या भाषेबद्दल आणि त्यांच्या लिहिण्याच्या शैलीबद्दल बोलूया. दोघांनीही आपापल्या भाषांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. कालिदासांचा संस्कृत एकदम साधं, सरळ, स्पष्ट आणि ऐकायला संगीतासारखं. तर शेक्सपियरचं इंग्रजी, ते तर शब्दखेळांनी, लयीने आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या नवनवीन शब्दांनी भरलेलं आहे. कालिदासांचे श्लोक ऐकले की असं वाटतं जणू काही संगीतच ऐकतोय. त्यांची रचनाच इतकी मोहक आहे की ती आपल्या भावनांना थेट निसर्गाशी जोडते. आणि म्हणूनच त्यांच्या शैलीला दगडातील कविता आणि शब्दांमधील संगीत असं म्हणतात. किती समर्पक आहे. आणि शेक्सपियरबद्दल बोलायचं तर हे तर खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी इंग्रजी भाषेला अक्षरशः घडवलं. त्यांनी तयार केलेले हजारो शब्द आणि वाक्प्रचार ते आजही सर्रास वापरले जातात. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दोघांमध्ये एक समान जादू होती. ती म्हणजे वैयक्तिक भावनांना वैश्विक बनवण्याची. म्हणजे प्रेम, विरह, दुःख यांसारख्या भावनांना ते अशा प्रकारे मांडायचे की त्या कुठल्या एका व्यक्तीच्या न राहता संपूर्ण मानवजातीच्या होऊन जायच्या, काळाच्या पलीकडच्या. कालिदासांच्या नाट्यप्रतिभेचं सर्वोच्च शिखर कोणतं असेल तर ते म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम. प्रेम, विरह आणि मग दैवी कृपेने होणारं पुनर्मिलन. ही कथा इतकी जबरदस्त आहे की आज युनेस्कोने सुद्धा याला जागतिक साहित्याचा एक अनमोल ठेवा म्हणून गौरव दिलाय. आणि असं नाही की फक्त भारतातच त्यांचं कौतुक झालं, पश्चिमेलाही त्यांच्या प्रतिभेची भुरळ पडली. जर्मनीचे महान कवी होते गटे. त्यांनी शाकुंतल वाचल्यावर काय म्हटलं माहितीये? ते म्हणाले, ही एक अशी उंची आहे जिथे आजपर्यंत कोणताही कवी पोहोचू शकलेला नाही. ह्याच्यापेक्षा मोठी दाद काय असू शकते? आणि आता शेक्सपियरकडे येऊया. त्यांनी जगाला एक अशी प्रेमकथा दिली जी कधीच जुनी होणार नाही. रोमिओ अँड ज्युलियट. ते उत्कट प्रेम आणि ते दुःखद नशीब, ही कहाणी आज भाषा, संस्कृती, देश या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या काळजाला हात घालते. आणि म्हणूनच हे जगातलं सर्वाधिक वेळा सादर झालेलं नाटक आहे. तर मग आतापर्यंत आपण काय पाहिलं? त्यांचे रस्ते वेगळे होते, पण त्यांची मंजिल एकच होती. मानवी भावनांचा शोध घेणं.
आता आपण त्यांच्या एकत्रित जागतिक प्रभावाकडे वळूया, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने मानवतेचे कवी ठरतात. एकीकडे कालिदासांनी भारतीय कला, संगीत, नाटक या सगळ्यांना एक दिशा दिली, एक सौंदर्यदृष्टी दिली. तर दुसरीकडे शेक्सपियरचा प्रभाव तो जागतिक साहित्यावर, मानसशास्त्रावर, इतकंच काय तत्त्वज्ञानावरही पडला. म्हणजे दोघेही आपापल्या जागी वैश्विक ठरले. आणि शेवटी आपण एकाच निष्कर्षावर येतो. त्यांची भाषा वेगळी, त्यांचा काळ वेगळा, त्यांचं जग वेगळं, पण त्यांचं साहित्य एकाच सत्याबद्दल बोलतं. तेच प्रेम, तीच तळमळ, तेच नशीब, तेच स्वातंत्र्य, तोच आनंद आणि तेच दुःख, जे युनिव्हर्सल आहे. खरं सांगायचं तर त्यांच्या कवितेत पूर्व आणि पश्चिम भेटतात, भूतकाळ आणि वर्तमान एकत्र येतात. ते आपल्याला हेच तर सांगतात की मानवी भावनांना देशाच्या किंवा काळाच्या सीमा नसतात. पण मग पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. जर दोघंही इतके महान आहेत, तर मग असं का की एक नाव घराघरात पोचलंय आणि दुसरं नाव एका दूरच्या ताऱ्यासारखं वाटतंय? मला वाटतं यावर आपण सगळ्यांनीच थोडं आत्मपरीक्षण करायला हवं.